नमस्कार प्रेक्षकांनो, टायटल आणि थंबनेल पाहून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आप्पीची एंट्री जबरदस्त अशी झालेली आहे. फायनली आप्पी ही सर्वांच्या समोर आलेली आहे. म्हणजेच कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांना घेऊन अर्जुन धडाकेबाज एंट्री मारत आलेला आहे. आणि तेव्हा सगळ्यांना इतका मोठा धक्का बसलेला आहे. मग आता ही आप्पीची एंट्री कशी होते आणि त्याचबरोबर जी आहे त्याच्यासमोर एक सत्य आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्जुन दीपाला बोलत असतो. दीपाला म्हणत असतो की तू माझ्या अमोलसाठी माझी आप्पी बनून तू आमच्या घरी येशील का. तेव्हा दीपा म्हणत असते नाही, कारण दीपाने जी लेकरं चिल्लीपिल्ली आणलेली आहे त्यांची काळजी तिला असते. मग दीपाचा जो दादा असतो तो तिथं असतो आणि तो म्हणत असतो की काय चाललंय नक्की, तू नाही काय म्हणतेस. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जरा शांत. तर तो म्हणतो की चल बाजूला चल, मला तुझ्याशी बोलायचं. दीपे बाजूला चल ग, असं म्हणत तो तिला बाजूला घेऊन जातो. दीपा मात्र नर्वस झालेली असते. दीपा म्हणत असते की अरे दादा काय गरज आहे, आपलं भागतंय ना एवढ्यावरती, मग कशाला, आपला वडापावचा गाडा चालतोय ना. आणि तो दादा दीपाला घेऊन बाजूला जातो आणि तिच्याशी बोलू लागतो. तिला म्हणत असतो की काय पण झालं तरी मी काय सांगतोय ते ऐकून घ्या आधी, असं म्हणत दीपाशी तो बोलू लागतो. अर्जुन म्हणत असतो की अहो शांत शांत, पण तो काही ऐकायला तयार नसतो. तो दीपाला म्हणत असतो चल लवकर. आणि दीपाला सांगू लागतो की काय चाललंय तुझं, अगं ते पोलीस आहेत त्यामुळं संरक्षण आहे, तू काळजी काय करतेस, एवढा मोठा पैसा मिळणार आहे ना आपल्याला. दीपा म्हणते पण दादा आपलं चांगलं चाललंय ना, चांगला वडापावचा गाडा चालू आहे, मग का तू असं करतोयस, असं दीपा त्याला म्हणू लागते. पण तो मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो हे बघ कसं आहे माहिती आहे का, ती चिल्लीपिल्ली तू आणून ठेवले त्याचा काय आपल्याशी संबंध नाही आहे, एक गोष्ट तुला सांगतोय. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पोरांना तू आणून ठेवलेला आहे तरीही मी शांत राहिलेलं आहे. ती पोरं एवढी गोंधळ घालत आहेत, ती कुणाचे आहेत, कोण आहेत, कुठले काय काही माहीत नाही आपल्याला, तरीही मी शांतच आहे. आणि हे सगळं काय चाललेलं आहे तुझं, नक्की मला कळेल का, असं तो म्हणत असतो. आणि तो दीपावरतीच डाफरत असतो, तिला बोलत असतो, तिला वाटेल त्या शब्दांमध्ये तो बोलत असतो. आणि तिला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर त्या साहेबाबरोबर गेली नाहीस तर तू कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की ती चिल्लीपिल्ली आहेत ना त्यांना मी मारून टाकत असतो, त्यांचा मर्डरच करून टाकत असतो बघ, असं बोलणं सुरू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पी मात्र त्याला घाबरत असते. ती म्हणत असते एक तर दारू पिऊन ह्याचं डोकं भांजाळलेलं दिसतंय, ह्याने जर वाट लावायची ठरवली तर खूपच अवघड होईल, त्यामुळं मला आता निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मग ती आपल्या चिल्ल्या पिल्लांसाठी निर्णय घ्यायचं ठरवते. म्हणजेच अर्जुनसोबत अमोलसाठी ती आता पुण्याला जायचं ठरवत आहे. तिला खूप वाईट वाटत आहे, तिला जायची इच्छा नाही, कारण तिची चिल्लीपिल्ली ही तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. पण इकडे तो दादा आहे तो तिला धमकावत आहे आणि तिला बोलत आहे की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर चुकलीस तर लक्षात ठेव की त्यांची काय वाट लागेल, असं म्हणत तो तिला धमकावतच असतो. इकडे त्या दादाच्या भीतीमुळे आप्पी ठरवते की आता आपल्याला जावं लागणार आहे आणि आप्पी जायचा निर्णय घेते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनकडे तो तिला घेऊन येतो आणि तिला म्हणू लागतो की तुझं जे काय चाललेलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही आत्ता तुझे काय करत आहे ते मला काही पटत नाही आहे, असं त्याचं बोलणं असतं. आणि आप्पीला तो समजावत असतो म्हणण्यापेक्षा तिला धमकावत असतो. दीपाला तो धमकावत असतो की तू आप्पी बनून जा, कारण आपल्याला बक्कळ पैसा मिळणार आहे. कारण त्याने आप्पीचं म्हणजे दीपाचं आणि अर्जुनचं बोलणं ऐकलेलं असतं, चोरून बोलणं ऐकलेलं असतं आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की अर्जुनकडे खूप पैसा आहे आणि कलेक्टर म्हणून हिला तो घेऊन जाणार आहे, त्यामुळं त्याच्याकडून आपण नंतरही भरपूर पैसा उकळू शकतो, असं याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. मग अर्जुनकडे ते दोघं जण येतात आणि तो सांगू लागतो की दीपी तयार आहे तुमच्यासोबत यायला. पण अर्जुनचं असं म्हणणं असतं जोपर्यंत दीपा मला सांगत नाही तिच्या तोंडाने तोपर्यंत मी मान्य करणार नाही. तेव्हा तो म्हणू लागतो की दीपी तयार आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, ती यायला तयार आहे तुमच्यासोबत, असं म्हणत तो बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन म्हणतो की मला दीपा तुझ्या तोंडाने ऐकायचं आहे, खरंच तू तयार आहे का माझ्यासोबत यायला, म्हणजे तू विचार कर बघ, जर तुला पटत असेल तरच मी हे मान्य करेल, नाही तर मग मी माझा निर्णय बदलेल, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळेजण तिथं बोलत आहेत आणि इकडे तो म्हणत असतो की दीपे सांग की लवकर. आणि मग अर्जुन त्याच्याकडे पाहिलं की मग सॉफ्ट शब्दात तो बोलत असतो. दीपाने इकडे विचार केलेला असतो की काही झालं तरीही आत्ता मला चिल्ल्या पिल्ल्यांसाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मग दीपात म्हणते की हो मी तयार आहे यायला, असं दीपाने आता स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा कुठं अर्जुन या गोष्टीसाठी तयार होतो आणि म्हणू लागतो की चालेल,
काही झालं तरीही आता तू तयार आहेस ना, मग मला काय प्रॉब्लेम नाही असं स्पष्टपणे तो सांगत आहे. इकडे चिंचुके आणि आर्या विचार करत बसलेले असतात. त्यांना काळजी वाटत असते की हे सगळं काय होतंय. काही झालं तरीही अर्जुन सरांचा फोन लागत नाही. अर्जुन सर नक्की कुठं आहेत, काहीच कळायला मार्ग नाही. आणि मग करायचं काय हा प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात इकडे आर्या म्हणते की आपण घरी फोन करून बघूया, अर्जुन सर तिथं आहेत का. हे सगळं चाललेलं असतं आणि मग घरी फोन केला जातो. बापू आणि कदम तिथं असतात. तेव्हा आर्या विचारते, तेव्हा ते म्हणतात की नाही, पण अर्जुन आजपर्यंत असा निष्काळजीपणे कधीच वागलेला नाही, मग का अर्जुन आज असा वागत आहे. हे सगळं त्यांच्या पुढे आलेलं असतं. ते विचार करू लागलेले असतात आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात येतं. ते पण इकडं काळजी करत बसलेले असतात. तर चिंचुकी आणि आर्या म्हणत असतात की आता काय करायचं. आर्याला प्रश्न पडलेला असतो की आता नक्की काय करायचं आहे, कारण मोठे साहेब आले तर त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार आहे. मग मी त्यांना कसं उत्तर देणार आहे हा प्रश्न पडलेला असतो. इकडे स्वप्नील सर, रुपाली, मोना सगळेजण अमोलकडे आलेले असतात. अमोलला समजवण्यासाठी आलेले असतात. अमोलसाठी जेवण आणलेलं असतं. अमोल काही स्वतःहून जेवत नसतो, ऐकत नसतो, म्हणून हे सगळेजण आलेले असतात. अमोलला तिथं आल्या रुपाली विचारते की अमोल काय करतोयस तू. तसं म्हणता क्षणी अमोल लगेचच त्याचा पेपर झाकून ठेवतो. तेव्हा रुपाली म्हणते काय आहे. तेवढ्यात दिप्या तिथं आलेला असतो आणि दिप्या म्हणत असतो की अगं रुपाली ताई, काय माहिती आहे का, तो काय करतोय माहिती आहे का तुम्हाला, तो त्याच्या मासाठी चित्र काढतो ना, तो मलाच दाखवणार आहे. मग अमोल लगेचच म्हणू लागतो की हो बरोबर आहे मामा, असं म्हणत तो दीपा मामाला थँक्यू म्हणतो. तेव्हा रुपाली म्हणते की अमोल तू हे खाऊन घे बरं, मा येणार आहे तुला माहिती आहे ना, मग मा येईपर्यंत हे सगळं खाऊन घे, असं म्हणत ती त्याची समजूत घालू लागते. आणि त्याचबरोबर इकडे सगळेजण तिथं असतात. मोना म्हणत असते पण तुम्हाला खरंच असं वाटतंय का हो छोटे सरकार की तुमची अप्पूमा आज येईल, असं म्हणत ते बोलत असतात. तेव्हा इकडे दीपक म्हणतो की शांत हो जरा, आणि इकडे स्वप्नील पण म्हणत असतो की हो नक्की येणार आहे, तुम्ही काही पण बोलू नका, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा दीपा म्हणतो की मोना तुला कळतच नाही आहे की कधी काय बोलायचं आहे. इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये प्रेस कॉन्फरन्स असते. पत्रकार प्रश्न विचारत असतात. पत्रकारांचं असं म्हणणं असतं की काही झालं तरीही आत्ता 10 दिवस झालेले आहेत आणि अजूनही या गोष्टीचा शोध लागलेला नाही की कलेक्टर अपर्णा मॅडम कुठे आहेत, कारण काही झालं तरीही तुमचे पोलीस त्यांना शोधू शकलेले नाहीत. आता इथे सगळेच जण टी व्हीच्या पुढं आहेत, घरीही टी व्हीच्या पुढं आलेले आहेत. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. सगळे पत्रकार आता वरिष्ठांना प्रश्न विचारू लागलेले आहेत की मग तुम्ही आम्हाला त्या दिवशी जे सांगितलेलं होतं की ही केस आता दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार आहे, हे खरं आहे का, कारण गेली 10 दिवस झालं त्यांचा शोध लागलेला नाही किंवा त्यांच्या विरोधात कोणत्याही गोष्टी समोर आलेल्या नाहीत, तर तुम्ही ते स्पष्ट करावं असं बोललं जात असतं. त्याचबरोबर आर्या चिंचुके इथं असतात. आर्या म्हणत असते की काय करायचं मला कळतच नाही आहे. चिंचुके पण तिथं असतो. चिंचुके पण म्हणत असतो की हो साहेबांनी आजपर्यंत कधीच असं केलेलं नाही, पण मला पण आज कळेना गेले की नक्की काय झालेलं आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर वरिष्ठ तिथून गेलेले असतात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हा निर्णय झालेला आहे आणि आजच ही केस आता दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवली जाणार आहे. आर्याला आणि चिंचुकेला टेन्शन आलेलं असतं. ते दोघंजण म्हणत असतात की मला कळतच नाही आहे. चिंचुके म्हणत असतो की मला ना कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे. त्यावर आर्या म्हणते की अर्जुनच्या हाती नक्कीच असं काहीतरी लागलेलं आहे की ज्यामुळं अर्जुनने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवलेली आहे आणि आपल्यालाही काही सांगितलेलं नाही. त्याचबरोबर त्याने त्याचा फोनही बंद केलेला आहे, त्यामुळं आपल्याला ते शोधावं लागणार आहे. इकडे सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. बापू तर रडायला लागलेले असतात. बापू म्हणत असतात की मला कळतच नाही आहे, आता जर ही केस अर्जुनकडे राहणार नसेल तर अप्पीला शोधणं अवघड होणार आहे, अप्पी आपल्यापर्यंत मिळणं अवघड होणार आहे, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असं बापूंचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे अमोल पण विचार करत बसलेला असतो. आर्या आणि चिंचुके दोघंही पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले असतात. चिंचुके म्हणत असतात की आर्या मॅडम काय करायचं असं. तेव्हा चिंचुकेंना आर्या म्हणत असते की आता माझ्याकडे तो चार्ज आहे, मी इन्चार्ज आहे, तर या हक्काने मला आता तिथे सही करावी लागणार आहे आणि ते रिपोर्ट सबमिट करावे लागणार आहेत. खूप मोठी गोष्ट घडत आहे, मला कळतच नाही आहे की नक्की मी निर्णय काय घ्यायचा आहे, मी काय करायचं आहे हे मला स्वतःलाच कळत नाही आहे, असं आर्या चिंचुकेला सांगत असते. पत्रकार तिथं आलेले असतात आणि तेवढ्यातच अर्जुन गाडी घेऊन तिथं आलेला असतो. सगळेजण तिथं असतात. आर्या आणि चिंचुके ठरवत असतात की नक्की काय करायचं आहे. त्यांना प्रश्न पडलेला असतो की हा मॅटर सॉल्व्ह कसा करायचा आहे, कारण आर्याला काही
करून आता रिपोर्ट देणं गरजेचं असतं आणि तेवढ्यातच अर्जुन गाडीतून उतरतो आणि सगळे पत्रकार गाडीच्या दिशेने जाऊ लागतात. कारण अर्जुन आलेला असतो म्हणजे नक्कीच काहीतरी चांगली बातमी आलेली असणार आहे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि पत्रकार त्याचबरोबर आर्या त्याचबरोबर चिंचुके सर्वजण तिथं आहेत आणि त्यांना प्रश्न पडलेला आहे. आर्याला आणि चिंचुकेला पण काहीच माहिती नसतं आणि अचानक समोर अर्जुन आलेला आहे. या सर्व गोष्टी पाहून त्यांनाही धक्का बसलेला असतो. पत्रकार अर्जुनला म्हणत असतात की इन्स्पेक्टर अर्जुन कदम आम्हाला कळत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे. 10 दिवस झालं अपर्णा सुरेश माने कलेक्टर अपर्णा सुरेश माने यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. हे सगळं पत्रकार बोलत असतात तेव्हा अर्जुन आता न्यूजमध्ये आलेला आहे. तिथे लाईव्ह टेलिकास्ट होत आहे त्यामुळं घरातील सर्वजण बहुते न्यूज चॅनल लावून बसलेले आहेत. त्याचबरोबर अमोलही तिथं आहे आणि अर्जुनला प्रश्न विचारणं सुरू असतं. अर्जुनला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात पण अर्जुन एकच उत्तर देतो तेही खूपच जबरदस्त. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अर्जुनच्या सोबत कोण आलंय. अर्जुनच्या सोबत आलेली असते ती म्हणजे अपर्णा. अर्जुन जातो आणि गाडीचा दरवाजा उघडतो कारण तोपर्यंत कोणालाच माहिती नसतं की अर्जुनच्या सोबत कोण आलेला आहे आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग अमोलला इकडे लक्षात येतं की तो हात आपल्या आईचा आहे. कारण अपर्णा जेव्हा गाडीतून उतरत असते तेव्हा तिने त्या दरवाजाला हात पकडलेला असतो आणि तेवढ्यात अमोल घरात ओरडतो, अप्पू मा आली, अप्पू मा आली. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो कुठे अपर्णा. आणि मग पाहतात तर काय खरंच समोर अपर्णा गाडीतून उतरत असते. सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि घरातल्यांचा तर म्हणजे डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो. पत्रकारांसाठी हा तेवढाच मोठा धक्का असतो की अपर्णा कशी काय आलेली आहे. म्हणजे 10 दिवसानंतर अपर्णा मॅडम आपल्या समोर येत आहेत आणि इकडे घरात सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण खूप खुश झालेले असतात. सगळेजण आनंदाने उड्या मारत असतात कारण जेवढाच तो धक्का असतो त्याहीपेक्षा मोठी गोष्ट असते ती म्हणजे एवढा मोठा आनंद झालेला असतो कारण अपर्णा आज 10 दिवसानंतर मृत्यूच्या दारातून परत आलेली असते. बापू कदम सगळेजण उड्या मारू लागतात की अपर्णा आली, अप्पी आली, अप्पी आली असं म्हणत सगळेजण उड्या मारत असतात. पत्रकारांसाठीही तेवढाच मोठा धक्का असतो आणि त्यापेक्षाही चिंचुके आणि आर्या या दोघांसाठीही तो धक्काच असतो कारण त्यांच्या लक्षात आलेलं नव्हतं इतके दिवस की अर्जुनचं काय चाललेलं आहे. अर्जुनच्या हाती काहीतरी लागलेलं आहे एवढं मात्र त्यांच्या लक्षात होतं पण नक्की अर्जुनच्या हाती काय लागलेलं आहे ही गोष्ट मात्र त्यांना कळलेली नव्हती. आणि फायनली अर्जुनच्या हाती काय लागलेलं आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि सगळेजण पाहू लागतात. अपर्णा आणि अर्जुन दोघं जोडीने तिथं उभे आहेत आणि इकडे सगळेजण आता प्रश्न विचारत आहेत आणि म्हणत आहेत की अपर्णा मॅडम तुम्ही इतक्या दिवसानंतर आज समोर आहात, 10 दिवसानंतर पुन्हा आलेला आहात. इकडे बापू आणि कदम तर दोघंजण एकमेकांना मिठी मारत आहेत. खूप आनंद झालेला आहे कारण फायनली अपर्णाची एंट्री झालेली आहे आणि त्याचबरोबर अपर्णा तिथे उभी आहे. अर्जुनने इकडे दीपाला अगदी अपर्णासारखं बनवून आणलेलं आहे. त्याचबरोबर तिच्या कपाळाला एक पट्टी आहे म्हणजे तिला ॲक्सिडेंटमध्ये मार लागलेला आहे. कारण आज दीपाला जरी तो सगळ्यांच्या समोर घेऊन आला असला तरीही ती आप्पी म्हणून सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं आप्पी जशी राहत होती तसं त्याने दीपाला तयार करून आणलेला आहे. पत्रकारांची उत्तरं तर द्यायची आहेत त्यापूर्वी अर्जुन पत्रकारांना घेऊन त्या इकडे पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. तर इकडे खूपच मोठा खुलासा होत आहे. ॲक्सिडेंटमध्ये वाचलेली आप्पी ही आता जीजीच्या समोर आलेली आहे. म्हणजे तो जीजीचा जो चेला आहे त्याने आणलेला आहे ते आप्पीला आणलेला आहे आणि त्याच्या समोर ठेवलेला आहे आणि तो म्हणत असतो इतके दिवस तुमच्यासोबत काम करत आहे मी काही कच्चा नाही आहे, मी पुरा पक्का आहे, बघा तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहे. आणि इकडे जीजीला मात्र धक्का बसलेला असतो कारण जीजीच्या समोर असते ती म्हणजे आप्पी आणि ही आप्पी इथं कशी आलेली आहे तो प्रश्न जीजीला पडलेला असतो आणि जीजी पण विचार करत असतो कारण आप्पी येणं शक्यच नाही असं त्याला वाटत होतं. आप्पी एवढ्या मोठ्या अपघातातून जिवंत राहणारच नाही. तर आप्पी एवढ्या मोठ्या अपघातातून वाचलेली असते, तिच्यावर उपचार सुरू असतात आणि तिला पळवून इकडं आणलेलं असतं त्या मूर्ख माणसाने. आणि इकडे आप्पी म्हणजे दीपा आप्पी बनून आता पत्रकारांशी बोलत आहे, पत्रकारांच्या समोर आहे आणि तिथे तिला आता त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आणि जेव्हा तिथे आप्पीला आता विचारलं जात आहे की मॅडम आम्हाला कळत नाही आहे की इतके दिवसानंतर तुम्ही आलेले आहात, नक्की तुम्ही कुठे होता, इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांना तुम्ही कुठे सापडलात. तेव्हा अर्जुन सांगतो की त्याच तिथल्या गावामध्ये अपर्णा मॅडम यांचा ॲक्सिडेंट झालेला होता, तिथल्या जवळच्याच गावामध्ये त्या होत्या. आणि त्याचबरोबर इकडे
हे बोललं जातं की अपर्णा मॅडम आज आपल्यासोबत आहेत, ही गोष्ट खूप मोठी आहे. तेव्हा ते म्हणतात की त्यांना कोणी वाचवलं होतं, त्यांचं नाव समजू शकेल का? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, ते नाव त्यांनी प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी सांगितलेले आहे, त्यांचं नाव मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं अर्जुन स्पष्टपणे सांगत आहे. खरं तर अर्जुनने आज अपर्णाला आणलेलं असतं, ही गोष्ट खूपच मोठी असते आणि आज अपर्णा ही सगळ्यांच्या समोर असते, ती फक्त आणि फक्त अर्जुनमुळे असते. अर्जुन आज अपर्णाला घेऊन आलेला असतो, पण खरं तर अर्जुनला आणि त्याचबरोबर दीपालाच माहिती आहे की ती कोण आहे, कारण ती तर अपर्णा नाही. मग ती कोण आहे हा प्रश्न मात्र उभा राहतो. तर ती दीपा आहे. फक्त अर्जुनला काही वेळ लागणार आहे, तोपर्यंत अमोलची तब्येत व्यवस्थित राहावी यासाठी त्याने घेतलेला तो निर्णय असतो. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की अपर्णा मॅडम 2 दिवस तर कंप्लीट बेशुद्ध होत्या, त्यानंतर त्या शुद्धीवर आलेल्या आहेत, तेव्हा पण त्या त्यांच्या जवळच्या माणसांनाही ओळखू शकत नव्हत्या. आत्ताही त्यांची तब्येत व्यवस्थित नाही, कारण पत्रकार प्रश्न विचारत आहे की अपर्णा मॅडम, तुम्ही लगेचच आता जिल्ह्याची सूत्र हातात घेणार आहात का? पुन्हा तुमचं जे कामकाज आहे, धडाकेबाज अशी तुमची कामगिरी आहे, ती पुन्हा आम्हाला पाहायला मिळणार आहे का? असे पत्रकारांचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना हवी आहेत. तेव्हा अर्जुन सांगतो की मॅडमची तब्येत अजून तेवढी व्यवस्थित रिकवर झालेली नाही, त्यांना अजून रिकवर होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्या लवकरच जिल्ह्याची सूत्रही हाती घेतील. त्याआधी आमचं कुटुंब आणि आम्ही सगळेजण मिळून त्यांची काळजी घेऊ, त्यांच्याशी प्रेमाने वागू, त्याचबरोबर त्यांना काय हवं नको ते त्यांच्यावरती उपचार करणं गरजेचं आहे, ते आम्ही करू. पत्रकार आता इकडे अर्जुनला प्रश्न विचारत आहेत की अर्जुन साहेब, आता तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून नाही तरी ते तुमची बायको, तुमची पत्नी तुमच्यासोबत आहे, तर तिला तुम्ही आता घेऊन आलेला आहात, 10 दिवसानंतर त्या मिळालेल्या आहेत, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे, माझा 8 वर्षाचा मुलगा आहे आणि तो त्याच्या आईसाठी व्याकुळ झालेला होता आणि मला खूप आनंद झालेला आहे. इकडे आता जीजी जो आहे तो अपर्णाच्या जवळ गेलेला आहे आणि म्हणत आहे की या जीजीच्या अड्ड्यावर धाड टाकायचं धाडस केलं. मी सांगितलं होतं व्यवस्थित राहायचं आणि मापात राहायचं, पण तू मापात राहिली नाही आहे, म्हणून ही शिक्षा भोगत आहे. आता तुला हा जीजी ते कसा सडवतोय ना, ते तू बघतच राहा, असं म्हणत जीजीने निर्णय घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की आता हिची वाट लावायची आहे. आता अपर्णा तर इकडे आहे, अर्जुन कसा जीजीच्या त्या अड्ड्यावर जाऊन अपर्णाला शोधू शकेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.